योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. प्रस्तुत सेवेसाठी गायलेला अभंग विश्वसंत भगवान समर्थ श्री ज्ञानोबाराय यांच्या छोट्या लाडक्या भगिनी श्री संत मुक्ताई महाराजांचा ताटीच्या प्रकरणातील ज्ञानोबारायांना विश्वोद्धाराच्या कार्यासाठी प्रवृत्ती प्रस्ताव मांडणारा महत्वाचा 4 चरणाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर प्रत्येक संतांचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं आहे. ज्ञानोबारायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर ज्ञानोबारायांचं व्यक्तिमत्व हे ज्ञानप्रधान आहे. नामदेवरायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला, नामदेवरायांच्या जीवनामध्ये आपल्याला भक्ती प्रेम लढिवाळता आढळून येते. नाथबाबांना सर्वजण आपण शांतीब्रह्म म्हणून ओळखतो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला वैराग्य आढळून येतं आणि निळोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला गुरुनिष्ठा आढळून येते. गंमत अशी आहे, या संतांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्या वाङ्मयावर पडलेला आपल्याला आढळून येतो. ज्ञानोबारायांचं व्यक्तिमत्व ज्ञानप्रधान असल्यामुळे परिणामतः त्यांचं वाङ्मय हे ज्ञानप्रधान झालेलं आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी नाही असं नाही, ज्ञानोबारायांच्या वाङ्मयामध्ये वैराग्य प्रेम गुरुनिष्ठा त्याच ताकदीनं आहे, पण प्राधान्यत्वाने ज्ञानाला महत्व आहे. म्हणून ज्ञानोबारायांचं व्यक्तिमत्व ज्ञानप्रधान असल्यामुळे त्यांचं वाङ्मयही ज्ञानप्रधान झालेलं आहे. नामदेवराया लढिवाळता प्रेमप्रधानता भक्ती त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला प्रेम दिसून येतं. नाथबाबांच्या वाङ्मयामध्ये शांती दिसून येते. तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी वैराग्याचं दर्शन घडतं आणि निळोबारायांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला गुरुनिष्ठा आढळून येते. तिसरी मार्मिकता अशी आहे, या संतांच्या समग्र वाङ्मयाचं जर चिंतन केलं तर प्रत्येक संतांची एक वेगळी खासियत आहे. पहा बरं का, ज्ञानोबारायांच्या समग्र वाङ्मयाचा विचार केला, ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृतानुभव अभंग गाथा हरिपाठ वगैरे सर्वांचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांची वेगळीकता काय आहे? विरहिणीचे अभंग ही माऊलींची वेगळीकता आहे. ज्ञानोबारायांची विरहिणीचे अभंग हे काही विलक्षण आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. ज्यावेळी भगवान कृष्ण गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेले त्यावेळी भगवंताच्या विराहामध्ये गोकुळातील गोप गोपिकांना दुःख झालं. एवढंच नाही, जडचेतन सृष्टीवरती भगवंताच्या विराहाचा परिणाम जाणवला. मग सर्वांच्या दुःखाची दखल भागवताचार्यांनी घेतली. पण देवाला काही दुःख झालं का नाही? का देवाला आनंद वाटला का? पण देवाच्या दुःखाची दखल म्हणावी एवढी कोणी घेतली नाही. म्हणून भगवान कृष्णांनी ज्ञानोबारायांच्या रूपामध्ये अवतार घेऊन आपला विरह अधिक विस्तृतपणे प्रगट केला. कारण ज्ञानोबाराया कोण आहेत? महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर भगवान श्री ज्ञानोबाराया हे कृष्णाचे अवतार असल्यामुळे त्या अवतारातील आपला विरह ज्ञानोबाराया व्यक्त करतात. म्हणून ज्ञानोबारायांची विरहिणीचे अभंग हे काही विलक्षण आढळतात. कृष्णे वेदिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उबारा गे माये, नलवा चंदनो अंगीन गाला विंजनु वारा, हरिविणे सारा शून्य शेजारू गे माये. म्हणून विरहिणीचे अभंग ही ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाची खासियत आहे. नामदेवरायांचं जर व्यक्तिमत्व आपण वाङ्मयाचा विचार केला तर नामदेवरायांच्या वाङ्मयाची खासियत म्हणजे तीर्थावळीचे अभंग ही नामदेवरायांच्या वाङ्मयाची खासियत आहे. नाथबाबांच्या वाङ्मयाचा विचार केला, एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाची खासियत म्हणजे भारुडाचे अभंग. एकनाथ महाराजांचे भारुड तुम्ही आम्ही ऐकतो. महाराज नाथ महाराजांचे एवढे उपकार आहेत, वेदांतातली क्लिष्ट परिभाषा
एकनाथ महाराजांनी सर्वसामान्य लोकांच्या बोलीभाषेमध्ये भारुडातून प्रगट केली. म्हणून एकनाथ महाराजांचं आता एडका मदन हे भारूड सगळ्यांनी ऐकलेलं आहे, काहींच्या पाठही असेल. आता एडका मदन जे भारूड आहे ना, श्रीमद भगवद्गीतेतील काम येश क्रोधेश रजगुण समुद्भाव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम या श्लोकाचं भाषांतर म्हणजे एडका मदन भारूड. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर तुकोबारायांचे नाटाचे अभंग हे तुकोबारायांच्या वाङ्मयाची वेगळीकता आहे. तुकोबारायांचे नाट महाराज एकांतामध्ये अंतर्मुख होऊन नाटाच्या अभंगाचं जर चिंतन केलं ना, हृदय द्रवीभूत होतं. काय नाटाचे अभंग आहे. तुकोबारायांनी देवाशी सुसंवाद साधलेला आहे. विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. म्हणून नाटाचे अभंग तुकोबारायांच्या वाङ्मयाची खासियत आहे. निळोबारायांचा जर विचार केला तर निळोबारायांच्या गवळणी ही निळोबारायांच्या वाङ्मयाची खासियत आहे. काय गवळणी आहेत महाराज निळोबारायांच्या. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण, येथे नसरेची वैकुंठ सदन, शेषशायी त्रिकुट भुवनवो, नेगो म्हणून या सारी ती परवते. अशा गोड निळोबारायांच्या गवळणी आहेत. तसं ताटीचे अभंग हे मुक्ताईंच्या वाङ्मयाची खासियत. विठ्ठल विठ्ठल प्रश्न असा निर्माण होतो की ताटी या विषयावरती मुक्ताई एवढ्या गढून का जातात. त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगावी लागेल. तत्पूर्वी ताटी या शब्दाचा आपण क्रमशः अर्थ पाहू. ताटी म्हणजे काय. ताटी शब्दाचे 3-4 अर्थ तुमच्या समोर ठेवतो. ताटी म्हणजे, ताटी शब्दाचा पहिला अर्थ ताटी म्हणजे ताटामध्ये. ज्ञानेश्वरी पाटी ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी. ताटी म्हणजे ताटामध्ये. ताटी शब्दाचा दुसरा अर्थ जनावरांच्या गोठ्यांना मोकार जनावरापासून संरक्षण भेटण्यासाठी लोक जे काटेरी कंपाऊंड घालतात त्यालाही आपण सर्वजण काय म्हणतो, ताटी म्हणतो. ताटी शब्दाचा तिसरा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. लावणी यमनियमाची ताटी. त्या ठिकाणी ज्ञानोबा ताटी म्हणजे अडथळा असा अर्थ करतात. ताटी शब्दाचा चौथा अर्थ तुमच्या आमच्या सर्वांच्या शेवटी जी कामं येते ती ताटी, नाही का. 4 जण आपल्याला जिच्या साह्यानं खांद्यावरती आपल्याला स्मशानापर्यंत पोहोचतात तिलाही आपण काय म्हणतो, ताटी म्हणतो. ताटी शब्दाचा आपल्या अभंगाच्या दृष्टीने असणारा महत्वाचा अर्थ, ताटी म्हणजे एखाद्या झोपडीला अथवा एखाद्या घराला दरवाजाच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणून जे लावलं जातं त्याला काय म्हणतात, ताटी म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ताटी या विषयावरती मुक्ताई वाङ्मय रचना अभंग का लिहितात याची पार्श्वभूमी थोडीशी अशी. भगवान श्री ज्ञानोबारायांचे पिताश्री श्री संत विठ्ठलपंत महाराज ज्यावेळी तीर्थयात्रा तीर्थभ्रमण करत करत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर इतिहास सर्वांना माहिती आहे, सिद्धोपंतांनी आपल्या असणाऱ्या सुकन्या रुक्मिणी आईसाहेब का सुकुलीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. जसं कुलवान बाप आपली मुलगी कुलवानाला देतो त्याप्रमाणे सिद्धोपंतांनी आपल्या कन्या असणाऱ्या रुक्मिणी आईसाहेबांचा विवाह विठ्ठलपंतांशी यथोचित प्रकारे लावून दिला. परंतु विठ्ठलपंतांचं मन हे ग्रस्ताश्रमामध्ये रमेना. अंतःकरण सतत वैराग्याची उचल खात असायचं. कुठेतरी आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, आपल्या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्यावं असं विठ्ठलपंतांना नेहमी वाटायचं. का वाटायचं? कारण अंतःकरणातलं वैराग्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून ते आपल्या पत्नीला नेहमी म्हणायचे, मला ना संन्यासच घ्यावा वाटतो, मला संन्यासच घ्यावा वाटतो असं बऱ्याच वेळा म्हणायचे. परंतु संन्यास धर्माचे काही नियम असतात. एखाद्या ब्रह्मचार्याला जर संन्यास स्वीकारायचा असेल तर त्याला त्याच्या आईची परवानगी भेटल्याशिवाय त्याचा संन्यास शास्त्रशुद्ध ठरत नाही. आणि एखादा गृहस्थी असेल त्याला संन्यास धर्माचं पालन करायचं असेल तर धर्मपत्नीच्या आज्ञेशिवाय त्याला संन्यास घेता येत नाही. हे संन्यास धर्माचे नियम आहेत. मग कोणती पत्नी अशी की आपल्या पतीला संन्यास घ्यायला परवानगी देईल? एवढं सोपं आहे का? मग विठ्ठलपंत सतत म्हणायचे की मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यावा असं वाटतो. एक दिवस आईसाहेब वैतागून म्हटल्या, जा घ्या संन्यास. हे जा शब्द अनुज्ञा मानली. विठ्ठलपंत काशीला गेले आणि तिकडंच शास्त्रचिंतनामध्ये रममान झाले. इतिहास सर्वांना माहिती आहे. शेवटी गुरूंच्या आज्ञेनं पुन्हा ते गृहस्थाश्रमी आले.
गृहस्थाश्रमी आल्यानंतर काळानुसार त्यांना 4 अपत्य झाले. पहिले श्री संत निवृत्तीनाथ महाराज, दुसरे श्री संत ज्ञानोबराया, तिसरे सोपान काका आणि चौथ्या मुक्ताई, अशा 4 दिव्य अपत्यांचा त्यांच्या पोटी जन्म झाला. परंतु समाजाने त्यांना वाळीमध्ये टाकलं. का वाळीत टाकलं? कारण शास्त्र असं सांगतं, आपल्या चतुर्विध आश्रमापैकी ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम हे 4 आश्रम आपल्या वैदिक धर्मामध्ये वर्णित झालेले आहेत. आपल्याला ब्रह्मचर्य धर्मातून गृहस्थ धर्मामध्ये जाता येतं, गृहस्थ्यातून संन्यास घेता येतो, संन्यासातून वानप्रस्थ आश्रम स्वीकारता येतो, खालून वरती जाता येतं, पण वरून खाली येता येत नाही. एखादा गृहस्थी म्हटला मला ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचं, शक्य नाही. मग विठ्ठलपंत महाराज संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात आल्यामुळे त्यांना आरूढ पतित असं नामाभिधान त्या ठिकाणी केलं गेलं आणि समाजाने त्यांना वाळीमध्ये टाकलं. संन्याशाची मुलं असं त्यांना हिणवू लागले. बरं ठीक आहे, विठ्ठलपंत महाराजांना हिणवू लागले, त्रास देऊ लागले. कोणी म्हणेल त्यांनी थोडंसं चुकीचं वागले ते, कारण शास्त्रानुसार वागावं असं सर्व सांगतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम् अर्हसि. हे जरी खरं असलं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, हे जरी खरं असलं, परंतु या शास्त्राच्याही पलीकडची एक आज्ञा आहे, तिला म्हणतात गुरुची आज्ञा. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. आणि ही गुरु आज्ञा प्रमाण मानून विठ्ठलपंत महाराज ग्रस्त धर्मामध्ये आले. परंतु समाजाला ही परिभाषा कळणार नाही, कळत नव्हती. समाजाने त्रास द्यायला सुरुवात केली, वाळीमध्ये टाकलं. विठ्ठलपंत महाराज आईसाहेब म्हटल्या, आम्हाला ठीक आहे वाळीमध्ये टाकलं, परंतु आमच्या या 4 मुलांचा काय दोष आहे? त्यांना समाजामध्ये घ्या, मौंजी बंधनाचा त्यांना अधिकार द्या. तर ही तत्कालीन धर्मपीठाने ते नाकारलं. शेवटी विठ्ठलपंत धर्मपीठासमोर गेले आणि सांगितलं, तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त आम्ही घ्यायला तयार आहोत, फक्त आमच्या बालकांना, आमच्या मुलांना मौंजी बंधनाचा अधिकार देऊन समाजामध्ये घ्या. त्यावेळी सकल शास्त्रांनी चिंतन करून सर्व पंडितांनी एकमुखाने सांगितलं, तुमच्या मुलांना जर मौंजी बंधनाचा अधिकार पाहिजे असेल तर तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. तुम्हाला देह समर्पित करावा लागेल. महाराज ठरवलं. विठ्ठलपंत आईबाप काय करत नाहीत मुलासाठी. ठरवलं विठ्ठलपंत महाराजांनी, बस आता देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचं. रुक्मिणी आईसाहेबांचं हृदय काय म्हटलं असेल महाराज, कल्पना करा ना. एखादी आई असते, तिला तिचं मूल किती प्रिय असतं. कल्पना करा, एखादी जर आई असेल, तिचं मूल ते शेंबड्या नाकाचं असू द्या, काळं असू द्या, चपट्या नाकाचं असू द्या, ढेबऱ्या पोटाचं असू द्या, कसं असू द्या, तिच्या समोर जर 1000 जगातले सुंदर मुलं आणि तिचं 1001 मूल जर मिक्स केले आणि तिला जर सांगितलं याच्यातलं सगळ्यात सुंदर मूल कोणतं आहे, ती कोणाची चॉईस करेल? तिच्याच मुलाची. का? कारण तिचं आहे ना ते. म्हणून आपलं मूल आपल्याला सुंदर वाटतं. इथं तर हे 4 बालकं साक्षात मदनाची पुतळे. त्या रुक्मिणी आईसाहेबांना किती दुःख झालं असेल. आता आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. रात्रीचा प्रसंग आहे. 4ही निरागस बालकं गाढ निद्रेमध्ये झोपलेले आहेत. विठ्ठलपंतांनी आणि आईसाहेबांनी ठरवलं, आज प्रयाण करायचं, आज आपला देह संपवायचा. निवृत्तीनाथ दादांना उठवलं, कारण निवृत्तीनाथ महाराजांचं वय ह्या 3 बालकांपेक्षा थोडं मोठं. दादा, आम्ही आता चाललो, आम्ही आता प्रायश्चित्त घेणार आहोत. आता इथून पुढं या 3 भावंडाची आईही तूच आणि बापही तूच, सांभाळ कर. ज्ञानोबराय मोठे ज्ञानी आहेत, सोपान काका निरागस शांत सुस्वभावी आहेत, मुक्ताई मोठ्या रागीट आहेत, मोठ्या करारी आहेत. मुक्ताईंच्या राग नेहमी नाकाच्या शेंड्याला असतो, परंतु अतिशय सुस्वभावी आहेत. बरं, अतिशय स्पष्ट वक्ते आहेत, ऊन काही त्यांना खपत नाही. निवृत्ती, आता 3 बालकांचा तू सांभाळ कर. शेवटी हे दाम्पत्य मार्गस्थ झालं, प्रयाण केलं. आता ही 3 बालकं सकाळी उठली आणि जगाला सनात करायला आलेली ही बालकं खऱ्या अर्थानं अनाथ झाली. खऱ्या अर्थानं का अनाथ झाली? कारण कल्पना करा, शास्त्र असं सांगतं, महाभारत असं सांगतं, तुमचे जर वडील वारले आणि तुम्हाला जर आई असेल तर तुम्ही अनाथ नाहीत. मातृलाभेस नाथत्वम अनाथत्वम विपर्यय, असं महाभारत वर्णन करतं. आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या वाट्याला अनाथत्व नाही. हा, आई गेली, वडील जरी असले तरी तो अनाथ आहे, अनाथ आहे. कारण जगामध्ये आईची बरोबरी करणारं असं कोणतंच तत्व नाही.
म्हणून एका कवीने मोठं गोड म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा. त्रिभुवनाचा जरी मालक असला, आई नसेल ना, का भिकारी म्हटलेलं आहे? कारण आपल्या सुखाने सुखी होणारं आणि आपल्या दुःखाने दुःखी होणारं जगात एकमात्र व्यक्तिमत्व असतं, ते म्हणजे आई. तुम्ही पहा, आपल्याला जर सुख झालं तर लोकाला सुख होत नाही. जग असं आहे महाराज, आपल्या सुखाने दुसऱ्याला दुःख होतं आणि आपल्या दुःखाने दुसऱ्याला सुख होतं. बारीक निरीक्षण करा. पण आपल्या सुखाने सुखी होणारं जगात एकमात्र व्यक्तिमत्व म्हणजे आई. मी नाही सांगत. ज्ञानोबराय वर्णन करतात, का बालकाची धनी दाहिजे आणि शिष्याचे झालेपणे होईजे, हे एकले सद्गुरूची जाणीजे, का प्रसवती प्रसवती. म्हणून आई गेली ना, खऱ्या अर्थानं अनाथत्व वाट्याला येतं. या 4 बालकांना आईही नाही आणि वडीलही नाहीत. केवढं मोठं अनाथत्व यांच्या वाट्याला. बरं, जगाला सनात करायला आलेली ही भावंड. सकाळी ज्ञानोबराय सोपान काका मुक्ताई उठल्या, आई बाबा कुठंच दिसत नाहीत. सोपान काकांनी दादाला विचारावं, दादा आई बाबा कुठं गेले? निवृत्ती दादानी सांगावं, सोपाना आई बाबा प्रवासाला गेले, बाहेर गावी गेले, लांबच्या गावाला गेले, येतील बरं ते. थोडा वेळ झाला, दुपार झाली, दुसरा दिवस उजाडला. मुक्ताईचा चेहरा कोमेजला. ज्ञानोबरायांजवळ आल्या, माऊलींच्या कमरेला मिठी मारली. ज्ञानदादा आई कधी येईल? ज्ञानोबरायांनी समजूत घालावं, मुक्ता आई बाबा येतील बरं, आपल्याला निवृत्ती दादा आहेत ना. पुन्हा सोपान काकाचं हृदय भरून यावं, निवृत्ती दादांकडे यावं, दादा दादा आईची फार आठवण येते रे. त्यावेळी निवृत्तीनाथ दादांनी सांगावं, सोपाना आई बाबा येतील, हा त्यांची काळजी नाही करायची, येतील आई बाबा. असं करता करता दिवसेंदिवस निघून गेले. कधी कधी आईबाबांची आठवण पुन्हा या लेकरांना यायची. त्यावेळी निवृत्ती दादा 3 भावंडांना समोर बसायचे आणि त्यांना 2 शास्त्र चिंतनाच्या गोष्टी सांगायचे, समजावून सांगायचे, ज्ञानाची चर्चा करायचे. पुन्हा मुक्ताईला सोपान काकाला जर आईबाबांची आठवण आली, त्यावेळी ज्ञानोबराय समजूत काढायचे, सोपाना मुक्ता आपलं केवढं मोठं थोर भाग्य आहे, आपल्याला निवृत्तीनाथ दादांसारखे श्रीगुरु लाभलेले आहेत, निवृत्तीनाथ दादांसारखे भाऊ आपल्याला भेटलेले आहेत, आपलं पूर्वजन्मीचं किती मोठं भाग्य आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. केवढं मोठं आपलं भाग्य आहे. असं करता करता दिवस सरत गेले आणि ही 4 भावंड आळंदीमध्ये सिद्ध बेटामध्ये झोपडी करून राहू लागली. भिक्षा मागायला आळंदी गावामध्ये यायचं, मिळेल ती भिक्षा घ्यायची. 4 भावंडाने गुण्या गोविंदाने मिळेल ती भिक्षा खायची आणि शास्त्र चिंतन करायचं, जगाच्या उद्धाराची चिंता करायची. परंतु समाजाने त्रास द्यायला सुरुवात केली. एवढा अतोनात त्रास झाला, कोणीच त्यांना आश्रय द्यायला तयार नव्हतं. आळंदीमध्ये फक्त एक व्यक्तिमत्व असं होतं, या 4 भावंडांना आश्रय दिला, ते म्हणजे भोजलिंग काका. सुतार समाजाचे होते, अंगापिंडाने पहिलवान होते, त्यांच्या कोणी नादी लागत नसायचं. सोपान काकांना मुक्ताईला जर भूक लागली, भिक्षा जर भेटली नाही, तर भोजलिंग काका मुठभर शेंगदाणे त्यांना खायला द्यायचे. म्हणून आजही आळंदीला जर कधी गेले असाल तर ज्ञानोबरायांची शेज आरती झाल्यानंतर शेंगदाण्याचा प्रसाद दाखवतात. त्याचं हे कारण आहे. आणि म्हणून त्या भोजलिंग काकाला तुम्ही जर आळंदीला गेले असाल, गेलात ना सर्वजण, जायच्या आधी जा कधीतरी. आळंदीला जर गेले असाल तर ज्ञानोबरायांच्या समाधीच्या शेजारी डाव्या हाताला भोजलिंग काकांची समाधी आहे. भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, असं एक प्रमाण आहे. काकांची त्या ठिकाणी, ज्ञानोबरायांच्या ठिकाणी समाधी आहे. फक्त भोजलिंग काकांनी या 4 भावंडांना आश्रय दिला. परंतु समाजाने त्रास द्यायला सुरुवात केली. नका सहकार्य करू, पण त्रास तर देऊ नका. यांना समाज त्रास देऊ लागला, हिनवू लागला. संन्याशाची मुलं, यांचं तोंड पाहणं समाज अभद्र समजू लागला. एक दिवशीचा प्रसंग आहे. रणरणत बाहेर ऊन पडलेला आहे. मुक्ताई म्हटल्या, ज्ञानोबाराया ज्ञानदादा आज फार भूक लागली. निवृत्तीदादा म्हटले, ज्ञानोबाराया जा बरं गावामध्ये भिक्षा घेऊन या. ज्ञानोबाराया गावात भिक्षा आणायला गेले. पहिल्या घरी गेल्यानंतर त्या बाईनी खाडकन दरवाजा लावून घेतला. काय या संन्याशाच्या पोरांचं तोंड पाहावं लागतंय, किती अभद्र दिवस आहे. दरवाजा लावून घेतला. ज्ञानोबरायांचं विनयशील हृदय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत दुसऱ्या दारात गेले. पुन्हा त्या बाईनंही दार लावून घेतलं आणि सांगितलं, आज काय मी पाप केलं होतं, या संन्याशाच्या मुलाचं तोंड मला पाहावं लागलं.
ज्ञानोबारायांनी पुन्हा अत्यंत विनयाने नमस्कार केला. तिसऱ्या घरी गेले, तिथंही हिडीस पिडीस करत 2 घास कसे तरी वाढले. 4-6 घरं मागितले, झोळीमध्ये मिळेल ते घेतलं आणि ज्ञानोबाराया भगवत चिंतन करत करत नाही का सिद्धबेटाकडे निघले. तेवढ्याच विसोबा खेचरासारखी एक प्रवृत्ती त्या ठिकाणी आली आणि सांगितलं, का रे तुला काल सांगितलं होतं ना गावामध्ये पाऊल ठेवू नको, ही तुमची अभद्र तोंड कशाला आम्हाला दाखवता? आम्ही काय पूर्वजन्मी पाप केलं होतं, तुमच्या या संन्याशाच्या पोरांचे तोंड आम्हाला पाहावं लागतंय? त्यावेळी ज्ञानोबारायांचं हृदय कळवळलं. अरे, ज्या समाजाच्या उद्धारासाठी आपण अवतार धारण केलाय त्या समाजाला आपलं तोंड जर अभद्र वाटत असेल तर इथून पुढं आपलंही तोंड पाहायचं नाही आणि समाजालाही आपलं तोंड दाखवायचं नाही आणि समाजाचंही तोंड आपण पाहायचं नाही. त्यावेळी विश्वाच्या माऊलीचं हृदय स्नेहाने प्रेमाने भरून येण्याच्या ऐवजी कारुण्याने भरून आलं. ज्ञानोबारायांनी आपला मोर्चा सिद्धबेटाकडे वळवला. सिद्धबेटात आले, आपल्या झोपडीमध्ये गेले आणि ताटी लावून घेतली आणि आतमध्ये आसनस्थ झाले. इकडं बराच वेळ झाला, ज्ञानोबाराय आले नाही. सोपान काका म्हटला, निवृत्तीदादा फार भूक लागली, ज्ञानदादा का नाही आले? त्यावेळी निवृत्तीदादा म्हटले, सोपाना जा बरं गावामध्ये पाहून ये. काका गेले, गावामध्ये पाहिलं, कुठंच ज्ञानोबाराय नाहीत. 12-1 वाजलेले, कुठंच. त्यावेळी मुक्ताईंचं लक्ष झोपडीकडे गेलं. झोपडीची ताटी लावलेली आहे. मुक्ताई जवळ गेल्या, झरोक्यातून पाहिलं, ज्ञानोबाराया पद्मासन घालून ज्ञानमुद्रा आसनस्थ होऊन ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यावेळी मुक्ताईनी ताटीला हात मारला, ज्ञानदादा ताटी उघडा, ज्ञानदादा ताटी उघडा. परंतु मुक्ताईंचे हे शब्द आता ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचू शकत नव्हते, कारण ज्ञानोबाराया आता एका ताटीच्या आत गेले नव्हते, ज्ञानोबाराया 5 ताटीच्या आत गेले होते. थोडंसं वेदांत शास्त्राच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये पंचकोश आहे. ही जी फिजिकल बॉडी दिसते तिला म्हणायचं अन्नमय कोश. त्याच्या आतमध्ये मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि या पंचकोशाच्या पलीकडे असणारं चितघन चैतन्य तत्वाशी आता ज्ञानोबाराया एकरस झालते. त्यामुळे ज्या ठिकाणचं वर्णन करत असताना वेदांत सांगतो, येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ज्या ठिकाणावरून मनासहित परापश्चिंती मध्यमा वैखरी या 4 वाणी मागं फिरतात अशा तत्वाशी आता ज्ञानोबाराया स्थित झालेली होती. म्हणून मुक्ताईंचे सामान्य शब्द आता ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. मुक्ताईंनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं, बाजूला आल्या, आसन लावलं आणि त्याच अवस्थेला जाऊन ज्ञानोबारायांना पहिली आर्त हाक मारली, अभंगाचं पहिलं चरण. योगी
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मुक्ताई ज्ञानोबारायांना आर्त हाक मारतात, ते म्हणजे योगी. ज्ञानोबाराया आपण कोण आहात? योगी आहात, योगी. आता योगी म्हणजे काय? योगी शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय आलं असेल? एखादी दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, भगवे वस्त्र धारण केलेली अशी एक रामदेव बाबासारखी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली असेल. किंवा योगी म्हणजे एखादा चमत्कार करणारा, रिद्धी प्राप्त असलेला असा एखादा आकृती आपल्यासमोर उभी राहिली असेल. त्या दृष्टीने जर विचार केला, ज्ञानोबा किती मोठे योगी होते? मला सांगा, जगामध्ये आजपर्यंत भारतवर्षामध्ये किती योगी झाले बरं? निश्चित आकडा आहे का कोणाकडे? नाही, असंख्य योगी झाले. बरं, एखाद्या योग्याने भिंत चालवली असं कुठं ऐकलंय? नाही. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली महाराज. बरं, जगामध्ये एवढे योगी झाले, एखाद्या योग्याने रेडा बोलवला असं कुठं ऐकलं? नाही. का नाही बोलवला? रेडा बोलवल्यामुळे माणसाला कमीपणा येईल म्हणून बोलवला नाही का? बोलवताच आला नाही म्हणून बोलवला नाही. कोणाचं सामर्थ्य नव्हतं, ते फक्त आणि ज्ञानोबारायांचा पुरुषार्थ पहा महाराज. ज्ञानोबारायांनी बोलवण्यासाठी दुसरा प्राणी नाही निवडला. बैल शेळी हे फार हुशार आहेत, कुत्रा. रेडा निर्बुद्धातला निर्बुद्ध प्राणी. कल्पना करा, एखाद्या रस्त्याला रेडा उभा आणि त्या रस्त्याला एखादी मोठी ट्रक आली, कर्कश हॉर्न असणारी. त्या ट्रकवाल्याने किती वेळ हॉर्न वाजवला म्हणजे रेडा बाजूला सरकतो बरं? दिवसभर जरी तो वाजवत बसला ना, ह्या बाबाला काही फरक पडत नाही. बरं, त्याला हाणलं तरी त्याला कोणती घाई नसते, तो असा वजनात बाजूला होतो, गडबड नसते. एवढा निर्बुद्ध प्राणी. ज्ञानोबारायांचा पुरुषार्थ पहा, बोलवण्यासाठी रेडा निवडला. बरं, रेड्याच्या मुखातून सामान्य शब्द बोलवले का हो? पैठणला रेडा बोलला, रेडा असं बोलला का? का रे पैठणवासींनो, कशाला या भावंडांना त्रास देता, हे बोलवलं का? नाही नाही. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. बरं, याच्यातला आणखी बारकावपा, नुसते वेद नाहीत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे 4 वेद आहेत. त्याच्यातला सर्वात अवघड संहिता असणारा वेद म्हणजे ऋग्वेद आहे. ज्ञानोबारायांनी वेद बोलवला, वेदामधला ऋग्वेद बोलवला. ऋग्वेदाचा घनपाठ त्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी मस्तकावरती हात ठेवल्यानंतर रेडा बोलायला लागला. ओम अग्निमेळे पुरोहितम शृणुयेव जरभरी तुरपरी तू नाही तुषेव तुरपरी परपरी का उदन्ये जेव जे मना मदिरुतामे जरायव जरम मरायो. अशा वेदातल्या श्रुती रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी बोलवल्या. केवढं मोठं सामर्थ्य! ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद. ज्ञानोबारायांनी ऋग्वेद रेड्याच्या मुखातून वदवले. बरं, ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिवंत केला. आहे का कोणाचं? माणसं मारणं सोपं आहे, माणसं मारायला काहीच लागत नाही. मेलेला जिवंत करा म्हणावर एखाद्याला, आहे का शक्य? कोणाची ताकद? हे मेले माणूस हे फक्त ज्ञानोबारायच करू शकतात, जगात कुणी. सच्चिदानंद बाबा कोण आहे? ज्ञानेश्वरीचे असणारे लेखक. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. हे सच्चिदानंद बाबा मेले होते, त्यांना ज्ञानोबारायांनी जिवंत केलं आणि मेलेल्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. तीच ज्ञानेश्वरी आज जिवंत माणसं वाचत नाहीत. केवढं जगातलं आश्चर्य! म्हणून मेलेला माणूस ज्ञानोबारायांनी, म्हणजे योग्याच्या दृष्टीने विचार केला, ज्ञानोबाराय किती मोठी योगी होते. ज्ञानोबाराय नुसते योगी नव्हते, मग कोण होते? ज्ञान राजा माझी योगाची माऊली, ज्ञान राजा माझी योगाची माऊली, माझी योगाची माऊली,
घराबाई माझे योगाचे बाबूने गीता जाने गीता अवतारे छोरी ज्ञानोबाराया नुसते योगी नव्हते, योग्यांची माऊली होते. योग्यांची माऊली म्हणून योगी म्हटल्यानंतर आपल्या समोर ही जी कृती उभा राहते ना, केवळ त्यालाच योगी म्हणतात असं मात्र नाही बरं का. केवळ प्राणायाम करणारा म्हणजेच योगी, चमत्कार करणारा म्हणजेच योगी. हे एक योगाचे अष्टांग योगाची ही अंग आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग योगाचे 8 अंग आहेत. केवळ तोच योगी असतो असं नाही. योग शब्दाचा अर्थ काय होतो? संस्कृतमध्ये युज युंजती नावाचं धातू आहे, त्याचा अर्थ होतो जोडणे. काय जोडलेलं असतं योग्याने? ज्ञानोबाराय वर्णन करतात, जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. ज्याने जीवत्व दशा आणि परमात्म दशा जोडलेली असते ना, त्याला म्हणायचं योगी. विष्णू पुराणामध्ये एक व्याख्या आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल योग संयोग इत्युक्त जीवात्मो परमात्मने. ज्यांनी जीवत्व दशा आणि परमात्म दशा जोडलेली आहे, जोडण्यासाठी जो निघालेला आहे त्याला म्हणायचं योगी. थोडक्यात जर सांगायचं झालं, देव प्राप्तीसाठी निघालेला प्रत्येक जण हा योगी असतो. आता तुम्ही आम्ही जे आहे, आपण कीर्तनाला कशासाठी येतो? मनोरंजनासाठी येतो का? हसण्यासाठी येतो का? टाइमपास करण्यासाठी येतो का? नाही नाही. कीर्तनाला देव भेटावा, आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं. तो कसा भेटतो, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याची कीर्ती काय आहे, हे श्रवण करण्यासाठी कीर्तन आहे. म्हणजे आपण देव प्राप्तीसाठी कीर्तनाला जर आलेलो असू तर आपणही कोण झालोत? मग आपणही योगी झालोत. आणि हा योगी कसा असतो? योगी पावन मनाचा, पवित्र पावन मनाचा असतो. या योग्याच्या जीवनामध्ये सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्या ठिकाणी गीतेमध्ये वर्णन आलंय, आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. ज्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख समान झालेलं असतं त्याला म्हणायचं योगी. विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबाराया आपण कोण आहात? आपण असे योगी आहात. म्हणून योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. लोकाने त्रास देण्यासाठी अग्नीचं स्वरूप धारण केलं, रागाचं स्वरूप धारण केलं, तर आपण कोणती भूमिका घ्या? अभंगाचं 2रं चरण. विश्वराग झाले विश्व
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मुक्ताई ज्ञानोबाऱ्यांना सांगतात, माऊली, समाजाने रागाने अग्नीचं रूप धारण केलेलं असेल ना, तर तुम्ही काय करा, त्या रागाचा सामना करण्यासाठी पुन्हा प्रति अग्नी होऊ नका. तुम्ही काय करा, तुम्ही पाण्याची भूमिका धारण करा. कारण अग्नीला विझवण्यासाठी काय महत्वाचं आहे? रॉकेल. कोण रॉकेल म्हटलं? पाणी. तृण नाही जेथे पडिला दावा अग्नी. हा, भगवान बाबांचे शिष्य आहेत बरं काय. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. तृण नाही जेथे पडिला दावाग्नी, तो जाय विझवणी आपोआप. जिथं गवतच नाही तिथं जर अग्नी पडला तर अग्नी राहील का? नाही नाही. म्हणून समाजाने अग्नीचं रूप धारण केलं. आता त्या अग्नीचा सामना करण्यासाठी तुम्ही पुन्हा प्रतिअग्नी होऊ नका. त्या अग्नीला विझवण्यासाठी तुम्ही पाण्याची भूमिका धारण करा. कारण पाणी काय करतं? अग्नीला विझवतं. पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? तरुण पोरं बसलेले आहेत माझ्यासमोर. काय आहे पाण्याचं रेणुसूत्र? बोला. H2O, डायहायड्रोजन मोनोऑक्साईड. पहा, हायड्रोजन जो वायू आहे ना, हा ज्वलनशील वायू आहे. हायड्रोजन हा जळणारा आहे आणि ऑक्सिजन हा जळण्यास मदत करणारा आहे. एक जळणारा आहे, दुसरा जळण्यास मदत करणारा आहे. दोघं एकत्र आले की विझवणारा तयार होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराया, रागाला जिंकण्यासाठी तुम्ही पुन्हा राग धारण करू नका. आणि राग जिंकणं फार अवघड आहे महाराज. एवढी सोपी गोष्ट आहे का? 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र रागाला नाही जिंकू शकले. राग असा आहे. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा आम्हाला एक पाठामध्ये दृष्टांत सांगायचे. एक माणूस होता गावामधला, फार राग यायचा त्याला. कोणी काही म्हटलं की त्याला राग यायचा आणि राग आल्यानंतर त्याचे भांडणं व्हायची. सगळ्या गावासंग तो वाकडा होता. आपल्याकडे लोक तीर्थयात्रेला जातात, तोही गेला तीर्थयात्रेला. त्या ठिकाणी गया क्षेत्री गेल्यानंतर लोक काही लोक काय सोडतात त्या तीर्थक्षेत्रावरती. बरं, लोक असे हुशार असतात महाराज, ज्या गोष्टी वाचून आपलं काहीच आडत नाही ना, अशा गोष्टी सोडतात. एका जणांनी सोडलं, मी सोन्याच्या पात्रात खाणार नाही. आता खापर नीट पाहायला भेटत नाही, सोनं काय. एक जण म्हटलं, मी काशीफळ भोपळ खाणार नाही. आता खाल्लं काय नाही खाल्लं काय फरक? असं नाही लोक म्हणायचे मी आता तंबाखू सोडून देतो, विडी सिगरेट सोडून देतो, दारू, असं नाही म्हणायचे. लोक फार हुशार. बऱ्याच लोकांनी काय सोडलं. यांनी विचार केला, म्हटले मला फार राग येतो, मी काय करतो आता हा रागच सोडून देतो. हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, मी आजपासून रागाचा त्याग करतो. तीर्थयात्रा करून गावाकडे आला. आल्यानंतर कुचार वाटेवरती असे 4-6 जण बसलेले होते. एकाने विचारला, इकडे रामभाऊ, इकडे. आला रामभाऊ तिकडे. काय सोडलं तू तिथं? यांनी ते सोडलं, त्याने ते सोडलं, तू काय सोडून आला तिथं? हा म्हटलं, मी राग सोडलाय. दुसरा म्हटलं, काय सोडलं तू? हा म्हटलं, मी राग सोडलाय. तिसरा म्हटलं, खरंच काय सोडलं तू? हा म्हटलं, अरे मी राग सोडलाय. चौथा म्हटलं, खरंच काय सोडलं? हिने एक पायी मागं केली, त्याच्या कानफडात टेकवली. अरे राग सोडला म्हणतो केव्हाचा? जो सोडला म्हणताही सुटत नाही तो राग. विठ्ठल 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 असा राग, हा जो राग आहे ना महाराज, सांसारिक जीवनामध्येही हानिकारक आहे आणि परमार्थिक जीवनामध्येही हानिकारक आहे. सांसारिक जीवनामध्ये जर राग आपण धारण केला तर शांतीनं कोणी जीवन जगू शकत नाही. एक अशाच सासू सुना होत्या. आता बरं आहे ना, सासू सुनाची गोष्टी म्हटल्यानंतर नाही का, त्याशिवाय कीर्तनच झाल्यासारखं वाटत नाही. ऐका, एका गावामध्ये सासू सुना होत्या. नेहमी भांडणं व्हायचे त्यांची. निमित्त काहीच नाही, छोटंसं कारण, नेहमी भांडणं व्हायचे. आणि भांडणं सुरू झाले. आता लोकांना काय आमंत्रण द्यावं लागतं का भांडणाला? सप्ताहासाठी द्यावं लागतं, पत्रिका छापावी लागतात, कार्यकर्त्यांनी एवढी मोठी धावपळ करावी लागते, हे सर्व सिस्टीम वगैरे लावावी लागते, या गुणीजन मंडळींना आमंत्रित करावं लागतं, सर्व करावं लागतं. एखाद्याचे भांडणं सुरू झाले, काय आमंत्रण पाठवावं लागतं का? 7 वाजता आमची इथं भांडणं सुरू होणार आहेत, सर्वजण वेळेच्या अगोदर या, असं म्हणावं लागतं का? नाही सांगावं लागत. लोक वेळेच्या अगोदर येतात आणि एवढे भांडणं लक्षपूर्वक ऐकतात. भांडणातला पार खडा न खडा, शब्द ना शब्द त्यांना विचारा, अथपासून इथपर्यंत बिनचूक सांगतात. आणि कीर्तन झाल्यावर फक्त विचारा अभंग कोणता होता, मग पहा त्यांची तोंड. 2 मिनिटं तर चेहराच पडतो त्यांचा.
नंतर म्हणतात अभंग का फार अवघड होता, संपला विषय. अशी लोकांची अवस्था. तर त्या सासू सुनाचे नेहमी भांडणं व्हायचे. गावामध्ये एक सत्पुरुष आले, सुनबाईला सांगितलं, सुनबाई चांगल्या घरची आहेस, ऐक माझं. का भांडणं करतात? नेहमी भांडणं होतात. माझ्याकडे एक औषध आहे म्हटले. काय औषध आहे? त्या साधूने एक पाण्याची औषधाची बॉटल दिली आणि सांगितलं, सासू बोलायला लागली, सासूला राग आला, सासू बोलायला लागली, फक्त काय करायचं, हे औषध आहे ना, अर्धी बाटली औषध तोंडामध्ये ठेवायचं, बस, काहीच नाही करायचं. दुसरा दिवस उजाडला, सासू उठली, झाले दोघीचे भांडणं सुरू. सासू तावात बोलायला लागली, हिने लगेच बाटली उघडली, ती अर्धी बाटली तोंडामध्ये ठेवली आणि शांत बसली. दुसरा दिवस झाला, परत सासू बोलायला लागली, भांडणं करायला लागली. ही काय करायची, फक्त ते औषध तोंडामध्ये ठेवायची. 5-6 दिवसानंतर भांडणं संपली. सासू एकटी कवर बोलणार एका बाजूने. भांडणं संपले, शांती निर्माण झाली. पुन्हा साधू आले आणि सुनबाईला विचारलं, सुनबाई बरं आहे ना, औषधाचा गुण आला का? सुनबाई म्हटली, काय बाबाजी, काय औषध होतं म्हटली, किंमत सांगा फक्त, मी तुम्ही जेवढे पैसे म्हणाल तेवढे द्यायला तयार आहे. औषध लय पॉवरफुल होतं म्हटलं, 100% गुण आलाय. बाबाजी हसले, म्हटले, अगं औषध वगैरे काय नव्हतं, ते फक्त साधं जनरल वॉटर होतं, पाणी होतं, मग गुण कस काय आला? त्यांनी सांगितलं, अगं सासूने रागाने अग्नीचं रूप धारण केलं, तू फक्त पाण्याची भूमिका घेतली म्हणून तुला गुण आला. विठ्ठल 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 विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. ज्ञानोबराया, समाजाने रागाचं स्वरूप धारण केलं, तुम्ही पाण्याची भूमिका धारण करा. मी सांगत होतो, राग जसा संसारिक जीवनामध्ये हानिकारक आहे, तसा परमार्थिक जीवनामध्येही राग अत्यंत हानिकारक आहे. काय होतं बरं परमार्थिक जीवनामध्ये, असं सांगितलं जातं, त्या महाभारतामध्ये वर्णन आहे. शुक्राचार्य देव यांनीचा संवाद आहे. त्या ठिकाणी शुक्राचार्य वर्णन करतात की 1000 वर्ष तपश्चर्या करणारा, ऐका, 1000 वर्ष तपश्चर्या करणारा, 1000 वर्ष दान धर्म करणारा, 1000 वर्ष यज्ञाधिक क्रिया करणारा एका बाजूला, आणि ज्याने आपल्या जीवनामध्ये कधी रागच केला नाही, रागच ज्याला आला नाही, तो एका बाजूला. दोघही समकक्ष आहेत. नवे अक्रोधित्व असणारा श्रेष्ठ आहे. का? कारण आपल्याला जेव्हा राग येतो, राग आल्यानंतर त्याची परिणती आपण काहीतरी तोडफोडीत, मारहाणीत, बोलण्यात करतो. राग आल्यानंतर समोरच्याचं वाटोळं होईल तेव्हा होतं, आधी आपलं वाटोळं होतं. काय वाटोळं होतं? आपण कमावलेली भक्ती, आपली तपश्चर्या रागाने नष्ट होते. म्हणून मुक्ताई सांगतात ना, अहो क्रोधे यावे कोठे, अवघे आपण निघोटे. त्या ठिकाणी वर्णन करतात, वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. क्रोध केल्यानंतर आपल्या जीवनातलं काय होतं? तपश्चर्या, भक्ती जळून नष्ट होते. म्हणून क्रोध कधी करायचा नाही. म्हणून मुक्ताई ज्ञानोबारायण सांगतात, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. एवढंच नाही, ज्ञानोबाराया, समाजाने शब्दरूपी शस्त्राने तुम्हाला जर क्लेश दिले असतील तर तुम्ही तो उपदेश समजा. अभंगाचं 3रं चरण.
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये मुक्ताई म्हणतात, ज्ञानोबराया, समाजाच्या शब्दरूपी शस्त्राने तुमच्या अंतःकरणाला जर क्लेश झाले असतील ना, तुम्ही तो उपदेश समजा. त्या ठिकाणी मुक्ताई शब्दाला शस्त्राची उपमा देतात. शस्त्राची का देतात? कारण शब्द हे अंतःकरणावरती हृदयामध्ये जखम निर्माण करतात. लौकिक शस्त्राने केलेल्या जखमा कदाचित शरीरावरच्या भरून येऊ शकतात, पण शब्दाने हृदयावरती झालेल्या जखमा कधीच भरत नाहीत. एकदा शब्द गेला रे गेला, तो परत मागं घेता येत नाही. आणि काही काही लोक आयुष्यात एकमेकाशी कधी बोलत नाहीत, काही भांडणं नसते झालेले, काही नाही, फक्त शब्दाने त्यांचं अंतःकरण दुखावलेलं असतं. म्हणून शब्द वापरताना आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, शब्द हे शस्त्र आहेत, जरा जपून. रामायण का घडलं? महाभारत का घडलं? केवळ शब्दामुळे घडलं. रामायणातला प्रसंग सर्वांना माहिती आहे. ज्यावेळी रामप्रभू लक्ष्मणजी सीतामाता वनवासाला होते, ते सोनेरी हरिण आलं. रामप्रभू हरणाकडे गेले आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, सीतेचं रक्षण कर. त्यावेळी बराच वेळ झाला. ते हरिण मायावी होतं. हे सीते, हे लक्ष्मणा, धावा असं म्हटल्यानंतर सीतामाता म्हटल्या, भाऊजी जा, प्रभूवरती संकट आलेलं आहे. त्यावेळी लक्ष्मणजी म्हटले, काळजी करू नका, देवावरती कसलंही संकट येऊ शकत नाही, कारण हाच सर्वांचा काळ आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रौढ लोकांसमार तुम्ही प्रवृत्ता ऋतय पित्वाम न भविष्यंती सर्व व्यवस्थिता प्रत्यनिकेश योधा. सर्वांच्या काळाचाही हा काळ आहे, याच्यावर कोण संकट आणणार? पण सीतामातेनं ऐकलं नाही. जा म्हटले, तुम्ही जा, प्रभूवरती संकट आलेलं आहे. लक्ष्मणजी म्हटले, नाही, मी जाऊ शकत नाही, मला तुमचं रक्षण करण्यासाठी तर ठेवलेलं आहे. त्यावेळी सीतेनं शब्द जे वापरले ना, ते लक्ष्मणाच्या हृदयाचं भेदन करून गेले. सीतामाता काय म्हटल्या? हा, मला माहिती आहे तुम्ही का जात नाहीत, तुमची माझ्यावरती नजर आहे, म्हणून तुम्ही हे शब्द महाराज साधू वृत्तीच्या लक्ष्मणजीच्या अंतःकरणाला जखम निर्माण करून गेले. शेवटी नावीलाजानं जावं लागलं. परिणाम काय झाला? रावणाने सीतेचं अपहरण केलं. बरं पहा, लक्ष्मणजीला सीतेनं शब्दाने दुखावलं. देवाचं एक तत्व आहे, देवाला काही करा, देवाला किती शिवाय द्या, देवाला काही फरक पडत नाही. पण देवाच्या भक्ताला जर दुखावलं ना, देव कोणालाच माफ करत नाही. आपली अर्धांगिनी सीतेला देवानं माफ नाही केलं, बाकीच्यांची तुमची आमची गोष्ट सोडून द्या महाराज. लक्ष्मणजीला दुखावलं. आता मला सांगा, रामाला माहिती नव्हतं का सीता रावणाने नेली म्हणून? माहिती होतं. जटायूने सांगितलं होतं, सुग्रीवाने सांगितलं नव्हतं का? सांगितलं होतं. बरं, सगळ्यांचं राहू द्या, प्रभू स्वतः अंतर्यामी आहेत ना, त्यांना माहिती नव्हतं का सीता कोणी नेली? तरीही जंगलामध्ये हे सीते, हे सीते, देवाचा टाइमपास का करत होते माहिती का? कारण सीतेनं लक्ष्मण दुखावलाय, सीतेला देवानी माफ केलं नाही. माफ कधी केलं? आपली वानरसेना चारही बाजूला पाठवली, मोकार हिंडवली, जा पहा कुठे सीता आहे पहा. पण ज्यावेळी लक्ष्मणजी लंकेला गेले, सीतेकडून ती मुद्रिका घेऊन आले आणि त्या मुद्रिकेबरोबर सीतेनं एक निरोप पाठवलाय. काय निरोप पाठवला होता? रामजीला माझा प्रणाम सांगा, परंतु रामजीच्या अगोदर लक्ष्मणजीला माझा साष्टांग दंडवत सांगा, आणि शक्य असेल तर मला क्षमा कर म्हणावं, असा निरोप सीतेनं हनुमानजीकडे पाठवला. आणि हे शब्द ऐकल्यानंतर मग प्रभू म्हटले, हा लक्ष्मणा, चला आता सीता आणण्याची वेळ आलेली आहे, आता मुहूर्त जवळ आलाय. तोपर्यंत देवाने मुहूर्त नाही काढला. का? आपला भक्त दुखावलाय. पहा तुम्ही, आपली अर्धांगिनी सीता, तिलाही माप देव करत नाहीत. तुमची आमची फार वेगळी गोष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
रामायण घडलं केवळ शब्दाने घडलं, महाभारतही शब्दाने घडलं. म्हणून तत्वज्ञानामध्ये असं म्हटलेलं आहे, फिलॉसॉफी इज द बॅटल ट्रीज अँड वर्ड्स आर ॲज वेपल्स. तत्वज्ञान ही रणभूमी आहे आणि शब्द हे त्या रणभूमीवरील शस्त्र आहे. म्हणून शब्द वापरताना जपून वापरावेत. महाराज आपलं बोलणं कसं असावं. महर्षी मनुस्मृतीमध्ये वर्णन करतात, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम सत्यंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातना. माणसाने नेहमी खरं बोलावं. पण काही लोक खरं बोलतात पण ते प्रिय नसतं, ऐकायला कठीण असतं. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, पण ते सत्य कसं असावं. सत्यंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनाता, ते सत्य प्रिय असावं आणि जे प्रिय बोललं जातं ते सत्य असावं. याच अर्थाची ज्ञानोबारायांची एक ओवी आहे. बोलणं कसं असावं. तैसे साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपलं बोलणं कसं असावं. साच खरं असावं, नेहमी खरं बोलावं. खरं बोलणं हे वाणीचं तप आहे. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रियतंचे स्वाध्याय बेसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाणीचं हे तप आहे. महाराज आपण ज्ञानोबारायांची जी ज्ञानेश्वरी वाचतो ना, कशाचा परिणाम आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महादीप. ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही अनेक कल्प खोटच बोललो नाहीत आणि त्याचा परिणाम मुखावाटी ज्ञानेश्वरी बाहेर पडली. म्हणून खरं बोलावं. तैसे साच, परंतु ते खरं कसं असावं. मवाळ असावं. मवाळ असावं. बरं काही लोक खरं बोलतात मवाळ बोलतात, पण बोलायला लागल्यानंतर 4 तास थांबतच नाहीत. ज्ञानोबाराय सांगतात नाही, तसं नाही. तैसे साच आणि मवाळ मितुले थोडं असावं आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं आपलं बोलणं असावं. बोलू ऐसे बोले बोले विठ्ठल बोले, जेने बोले विठ्ठल बोले, जेने बोले विठ्ठल बोले. हो असं बोलावं की देवाला आनंद वाटावा. महाराज ज्ञानोबाराय आणखी पुढे सांगतात, आपलं बोलणं कसं असावं. संदेह तुटण्यामध्ये तीख जैसे का लोह, असं असावं आणि श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. ज्ञानोबाराय मोठं गोड वर्णन करतात. तैसे तोडावया संदेह, सिद्धांत प्रतिपादन करत असताना असं बोलणं असावं, सिद्धांताचा तुकडा झाला पाहिजे. आणि ऐकायला तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, असं आपलं बोलणं असावं. वाणीतले जे काही दोष सांगितलेले आहेत ना, ते दोष आपल्या वाणीमध्ये नसावे. आटू विरोधवाद बळू, प्रणिताप ढाळू, उपहास चळू वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जे या वाचा. हे वाणीतले अवगुण आपल्या ठिकाणी नसावे. म्हणून शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्दरूपी शस्त्राने जर क्लेश झाले असतील तर तुम्ही ज्ञानोबाराय उपदेश माना. आपल्या मराठी भाषेमध्ये काही काही असे शब्द आहेत महाराज, ते शब्द ऐकायला गोड वाटतात, पण त्याच्या अर्थदृष्टीने जर विचार केला, ज्ञानोबाराय सांगतात ना, कानी लागता महुर अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचानो हे सुंदर लावची पा. ऐकायला फार गोड वाटतात. आता आपल्या मराठी भाषेमध्ये बऱ्याच शब्दाचं आक्रमण झालेलं आहे बरं का. जगातल्या अनेक भाषेतील शब्दाचं आपल्या मराठी भाषेवरती आक्रमण झालं. आज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं चरित्र आपण ऐकतो, पण छत्रपती शिवरायांचं सर्वात मोठं कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे राज्य व्यवहार कोशाची निर्मिती. छत्रपतींनी जर राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली नसती, आज आपण जी मराठी भाषा बोलतो ना, ती मराठी भाषाच आपली नामशेष झाली असती. म्हणून छत्रपतींचं एवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती की त्या राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली आणि आपल्या भाषेवरती झालेल्या परकीय आक्रमण करणाऱ्या शब्दांना महाराजांनी काय केलं, परतावून लावलं. म्हणून महाराजांचे फार उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. चला
विठ्ठल इंग्रजीतले काही काही असे शब्द आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये, ते जर उच्चारले ना आपल्याला स्वाभिमान वाटतो, पण अर्थदृष्टीनं ते फार विचित्र आहे. आता एखादी पत्नी असेल, ती आपल्या पतीला काय म्हणते, अधुजिक असेल तर, माझे कोण आहे ते मिस्टर आहेत. आणि ते मिस्टरला विचारलं, या तुमच्या कोण आहेत, ते काय म्हणतात, या माझ्या मिसेस आहेत. आता हे जे शब्द आहेत ना फार विचित्र आहेत बरं का. पाश्चात्य जगत भोग संस्कृती आहे, भोगभूमी आहे. तिथं त्यांचं कल्चर असं आहे, एखाद्याला जर लग्न करायचं असेल तर ते काय करतात, अगोदर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. म्हणजे 5-6 महिने एकत्र राहतात, पती पत्नीचे सर्व व्यवहार करतात, आणि नाही पटलं की अलग होतात. असं एकाच्या जीवनामध्ये 3-4 जण येऊन जातात. आणि जेव्हा त्यांचं लग्न होतं त्यावेळी अगोदर राहिलेला पुरुष किंवा स्त्री जर त्यांच्या समोर आली आणि मग ते परिचय करून देताना म्हणतात, हे माझे मिस्टर आहेत. म्हणजे काय, मी यांच्याबरोबर राहिलेली आहे, फक्त आमचा विवाह नाही झालेला. हे त्यांचं कल्चर आहे. आणि इथं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 7 फेरे घेणारी आपल्या धर्मपतीला मिस्टर म्हणते. किती मोठी अवघड गोष्ट. म्हणून असे आता सर, मॅडम हे जे शब्द आहेत ना, एवढा विचित्र इतिहास आहे, मी सांगू नये तुम्ही पण ऐकू नये, एवढे खराब शब्द आहेत. म्हणजे कानी लागता मोहूर पण अर्थे विभांडी जिव्हार, अशी या शब्दाची नाही का अवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही काही वेळा काय होतं, बोलणं फार मधुर लागतं, पण ते अर्थदृष्टीने पाहिलं तर विचित्र असतं. एक दृष्टांत सांगतो. नवीनच लग्न झालेलं होतं आणि जो नवरदेव होता, नवरा होता, फार देहाध्यासी होता. देहाध्यासी म्हणजे काय, 5-5 मिनिटाला आरशासमोर उभा राहायचा आणि पत्नीला विचारायचं, मी कसं दिसतो. ती सांगायची, चांगले दिसतात. पुन्हा इतकं त्याने वैतागून सोडलं, मी कसं दिसतो, मी कसं दिसतो, ती सांगून सांगून कंटाळी मारत, अहो चांगले दिसतात, चांगले दिसतात, रोज काय सांगायचं. पण ती वैतागली आणि ती फार हुशार होती. एक दिवस याने विचारलं, मी कसा दिसतो. हिने सांगितलं, थोडंसं काव्यामध्ये सांगू का, कवितेमध्ये. तो म्हटलं, वा सांग ना. मग ही म्हटली, ऐका तुम्ही कसे दिसतात. मेघनाद रिपुतात वधी जानराला, ते नाम आहे 12शीत 5व्याला, त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही मजला दिसता मनी. खुश झाला महाराज, गावात गेला, वा आपल्या पत्नीने आपलं नाही का काव्यामध्ये वर्णन करून सांगितलंय. एक जण मित्र भेटला, अरे म्हटलं काय काव्यामध्ये एवढा 2-3 दिवसापासून उड्या मारतोस, काय काव्य केलं, दाखव बरं मला. मग त्याने ती चिठ्ठी दाखवली आणि वाचली, मेघनाद वगैरे तिने वाचलं. आणि तो मित्र हसायला लागला. हा म्हटला, हा मला माहित होतं तू माझ्यावर जळतोस, माझ्या पत्नीने काव्यामध्ये माझं वर्णन केलं, तुला सहनच होणार नाही. तो म्हटला, अरे वेड्या, हे काव्य आहे, पण याचा अर्थ सांगू का म्हटले. सांग म्हटले. मग त्याने अर्थ सांगायला सुरुवात केली, ऐका. त्यांनी सांगितलं, ऐक म्हटले, मेघनाद रिपुतात वधिजा नराला, ते नाम आहे 12शीत 5व्याला, त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही मजला दिसता म्हणी. मेघनाद, मेघनाद कोण होता, रावणाचा मुलगा. रावणाच्या मुलाचं नाव मेघनाद होतं ना. मेघनाद रिपू, रावणाच्या मुलाला कोणी मारलं, लक्ष्मणाने. तात, लक्ष्मणाच्या बापाचं नाव काय, दशरथ राजा. मेघनाद रिपू तात वधिजा नराला, दशरथ राजांनी कोणत्या बालकाला मारलं होतं, श्रावण बाळाला. तात वधिजा नराला, श्रावण काय आहे, ते नाम आहे 12शीत 5व्याला. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण मराठी महिन्यातील महिने आहेत ना, त्याच्यातला 5वा महिना कोणता आहे, ते नाम आहे 12शीत 5व्याला, त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी. श्रावण महिन्यामध्ये अमावस्येला ज्याचं पूजन केलं जातं, जागे आहेत ना सर्वजण. श्रावण महिन्याच्या अमावस्येला कोणाचं पूजन करतो आपण, बैलपोळा, तैसे तुम्ही मजला दिसता म्हणे. विठ्ठल विठ्ठल कानी लागता मोहूर अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचा नोहे सुंदर लावची पा. म्हणून मुक्ताई सांगतात ज्ञानोबराया, शब्दरूपी शस्त्राने तुम्हाला जर क्लेश झाले असतील ना, तर तुम्ही तो उपदेश समजा. त्याचं कारण आहे. त्याचं कारण का उपदेश समजायचा, महाभारतातला सुंदर प्रसंग आहे. ज्यावेळी धृतराष्ट्राला महाभारतातलं युद्ध सांगण्यासाठी कोण बसलं होतं, संजय. संजय सर्व स्पष्ट सांगायचा, आता असं असं होणार आहे, हे होतंय, आता पांडवाचा विजय निश्चित आहे. असं सांगितल्यानंतर तो धृतराष्ट्र काय म्हणायचा, संजया आजकल तुम्हारे शब्द विदुर जैसे कटू लग रहे हैं. संजया आजकाल तुझे शब्द फार कटू वाटतात. त्यावेळी संजयाने मोठं गोड उत्तर दिलं. संजय त्या ठिकाणी म्हणतो, स्वामी कटुता शब्दों में होती नहीं,
कटुता अंतःकरण में होती है, अंतःकरण स्थित कटुता का प्रत्यारोप शब्दों पर किया जाता है. संजय काय म्हणतो, स्वामी कटुता शब्दामध्ये नसते, ती अंतःकरणामध्ये असते. आपण अंतःकरण स्थित कटुतेचा प्रत्यारोप शब्दावर करतो. म्हणून मुक्ताई सांगतात, ज्ञानोबाराया, समाजाने शब्दरूपी शस्त्राने तुम्हाला त्रास दिला असेल, त्यांच्या शब्दाचं वाईट मानू नका. त्यांच्या अंतःकरणात तुमच्याविषयी कटू भावना आहे, ते अज्ञानामुळे जाणत नाहीत तुम्ही कोण आहात. म्हणून काय करा, संती मानावा उपदेश, तुम्ही तो उपदेश माना. प्रश्न असा निर्माण होतो, जगाने रागाने आपल्यावरती काय करायचं, हल्ला करायचा, त्यांनी कठोर शब्द वापरायचे, तरी आपण तो उपदेश समजायचा. एवढं जगाशी मिळतं जुळतं का घ्यायचं, याचा महत्वाचा सिद्धांत अभंगाच्या शेवटी. विश्वपट 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 अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मुक्ताई सांगतात की समाजाशी एवढं मिळतं जुळतं का घ्यायचं, समाजाने आपल्याला त्रास दिला, आपण उपदेश समजायचा, एवढं का घ्यायचं. कारण ज्ञानोबाराया, हा जो विश्वरूपी पट आहे, हा ब्रह्मरूपी दोऱ्याने विणलेला आहे. या ठिकाणी मुक्ताई शब्द मोठा अचूक वापरतात, विश्वपट. इथं जग म्हणत नाहीत, कारण जग शब्दाचा अर्थ काय होतो, संस्कृतमध्ये जन जायते आणि गम गच्छते, जे जातं आणि येतं त्याला जग म्हणतात. म्हणून मुक्ताई जग म्हणत नाहीत, मुक्ताई विश्व म्हणतात. कारण विश्व म्हणण्यापाठीमागे मुक्ताईला या विश्वाची परब्रह्म रूपता दर्शवायची आहे. ज्ञानोबाराया, हे जग जे आहे ना, कणाकणामध्ये देव भरलेला आहे. हा सिद्धांत स भूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम, हा उपनिषदाचा सिद्धांत आमच्या सर्व साधू संतांनी ठिकठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना ही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची तुकोबाराय आनंदाची आता
चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभते. हे संपूर्ण जग तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, किंवा भरला घनदाट हरी दिसे. हे संपूर्ण विश्व देवाने व्यापलेलं आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात ना, एरवी मीनसी ऐसे काही वस्तू जात असे, पाहे पा कवन जळरसे रहित आहे, आकाश केन समायेची पवन केन शिवेची, हे असो एक मीची विश्वीयसे विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराया हे जग जग नाहीच, हे ब्रह्मरूपाचं नाही का ब्रह्माची ही लीला आहे. आणि पहा, आपल्याच दाताने जर आपली जीभ जर चावली, कोणी दात पाडून टाकतं का हो? का नाही पाडी? कारण दातही आपले आहे, जीभही आपली आहे. जीभदाताने चाविली, कोणी बत्तीची ताडिली. म्हणून ज्ञानोबा जगाने तुम्हाला त्रास दिला, जग जग नाहीच, जगची देह झाले. म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. आणि म्हणून ज्ञानोबराया हे संपूर्ण जग आपलं स्वरूप आहे, आणि तुम्ही या जगाचं वाईट मानून घेऊ नका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मुक्ताईंच्या या शब्दाने ज्ञानोबरायावरती म्हणावा तितका परिणाम झाला नाही. पुढची अभंग रचना मुक्ताईंनी रडत 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 गायली, आणि शेवटी मुक्ताई सांगतात, ज्ञानोबराया तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरलेलेच आहात, सतरती सतरती सलोकांश तार येती. पण जगाला तारण्यासाठी आता पुन्हा अवताराला या, पुन्हा अवतार धारण करा. आणि असं म्हणून मुक्ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हा शेवटी ज्ञानोबराय आपल्या पंचकोशाचा निराश करत 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 शेवटी अन्नमय कोशावरती आले, उठले, ताटी उघडली आणि मुक्ताईच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, मुक्ता तुझ्या या शब्दाने आज मी पुन्हा विश्वोद्धाराच्या कार्यासाठी आलो, म्हणून तुझ्या या ताटीच्या अभंगाला संप्रदायामध्ये अढळ स्थान प्राप्त होईल. विठोबा रखुमाये जय.